लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या बहीण लाडक्या बहिणीला माझा न्याय द्या. तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. माझी एवढीच विनंती. आपल्या पोटच्या लेकीच्या आयुष्याची राख रांगोळी झालेला हा हतबल बाप. ते दोन लोकं बाहेर हात मारतात. कसपटे कुटुंबानं लाडक्या लेकीला गमावलं, पण ज्यांनी तिचा जीव घेतला त्यांना शिक्षा व्हावी म्हणून वैष्णवीचे वडील अनिल कसपटे न्यायाची लढाई लढतायत. कारण वैष्णवीची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला. मी एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब. 2 कोटी त्यांना कमी पडले. माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला. वैष्णवीनं गळफास घेण्याच्या आधी तिला मारहाण करण्यात आली. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ओरडून सांगतोय की तिला सासर नावाच्या चळछावणीत रोज तिळतिळ मारलं गेलं. मरणाच्या दारात तिला नेऊन ठेवलं गेलं. त्यामुळे आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा नाही तर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये. व्यवस्था कशी आरोपींची भलावण करते आणि जिथे पीडितेचा मृत्यू होताना तिच्या अंगावर 19 व्रण दिसत आहेत, तेव्हा तो मृत्यू संशयास्पद आहे. त्याची संशयास्पद मृत्यू म्हणून नोंद व्हायला हवी होती आणि तपासाचे सूत्र फिरायला हवी होती. परंतु तशी तपासाची आणि मृत्यूची नोंद होत नाही. याचा अर्थ पोलिसांकडे सुद्धा एक अलिखित संकेत असतात की माणूस सत्ताधाऱ्याचा असेल तर FIR करताना 100 वेळा विचार करा. खरं तर वैष्णवीचा जीव वाचला असता जर या नराधमांना वेळीच कायद्याचा बडगा दाखवला गेला असता. घरात आलेल्या सुनांना गुलाम समजणाऱ्या भिकार मानसिकतेच्या हगवणे कुटुंबियांनी मोठ्या सुनेचाही छळ मांडला. मयुरी हगवणेवरही अत्याचार केले. तिनं पोलिसात तक्रार केली, पण पोलिसांसाठी तो अदखलपात्र गुन्हा ठरला. दखल घेतली गेली असती तर एक जीव वाचला असता. हो, क्रूर म्हणजे शब्द माझ्याकडे तर त्यांना बोलायला शब्द सुद्धा नाहीयेत, की ती एवढी घाणेरडी लोकं आहेत, की ती म्हणजे एखाद्याचा जीव पण घेऊ शकतात, अशी ती लोकं आहेत. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबियांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 304 ब, कलम 306, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर ते दोघं मिसिंग आहेत, हेच दुर्दैवी आहे. त्या दोघांना अटक झालीच पाहिजे आणि 0 टॉलरन्स अशा कुठल्याही पक्षात, म्हणजे मला वाटतं समाजात कुणाच्याही घरात किंवा कुठल्याही पक्षात अशा बाबतीत कुठलंही राजकारण न आणता या सामाजिक प्रश्नामध्ये आम्ही सगळ्यांनी ताकदीने याचा विरोध करून अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या टाइम बाउंड मॅनरमध्ये झाली पाहिजे. समाजात खोटी प्रतिष्ठा घेऊन मिरवणारे घरात किती क्रूर आणि भिकार मानसिकतेचे असतात हे या सगळ्यातून दिसून येतंय. महाराष्ट्रात घडलेलं हे एकमेव प्रकरण नाही, पण हे प्रकरण असं ठरावं की उद्या कुठल्याही लेकीचा छळ करताना नराधमांच्या काळजाचा थरकाप उडावा. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या सगळ्या घटनाक्रमाच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याचे आज महाराष्ट्रानं अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यावर चर्चा